हर्षा रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तुमचं। तर सकाळी सकाळी उठायला उशीर झाला आणि झटपट नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर मोठा प्रश्न पडतो। त्यावेळेला बघा ह्या अशा 2 काकड्या घ्यायच्या आणि रवा, यापासून एवढा छान हेल्दी नाश्ता तयार होतो ना, अगदी फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होतो बघा। तर आता कसं आता मी तुम्हाला सांगते। इथे सर्वात प्रथम मी 2 काकड्या घेतल्या। तर फ्रेश अशा 2 काकड्या घ्यायच्या, त्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि ते किसून घ्यायचे आहेत आपल्याला किसणीवर। तर बघा एवढा झटपट नाश्ता होतो किंवा तुम्ही वजन कमी करताय आणि अगदी रोज रोज हेल्दी नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो। त्यामुळे तुम्ही असं जर हेल्दी नाश्ता बनवला किंवा मुलांना टिफिनला जरी दिला तर मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील बघा। तर आता ही काकडी मी किसून घेतलेली आहे, 2 काकड्या, आणि त्यामध्ये गाजर एक किसून घेतलेला आहे, कोथिंबीर किसून घेतलेली आहे आणि तसेच कांदाही एक किसून घेतलेला आहे। तर याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता ह्या सगळ्या मी भाज्या बघा अशा किसून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा कुठलाही चालेल, जाड किंवा बारीक 2 प्रकारचा रवा मिळतो। तर तुम्ही 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तांदळाचं पीठ 1 चमचा, मोठा चमचा मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ, आणि त्यानंतर इथे मडक्यातलं असं फ्रेश दही घेतलेलं आहे। तर आंबट दही घेतलेलं आहे। तर हे दही फ्रेश घ्यायचं आहे। तर ते सुद्धा मी 1 वाटी रवा घेतला आहे, तर अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे, फ्रेश दही। तर हे दही आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे चवीनुसार। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळ्या भाज्या आणि जे काय आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने आता इथे मी मिक्स करून घेते आहे। आणि बघा कधी कधी आपल्याला उठायला उशीर होतो, मुलांना टिफिन द्यायचा असतो किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं सुचत नाही, मग त्यावेळेला तुम्ही असं हेल्दी नाश्ता पटकन बनवू शकता, भाज्या असेल तर फार वेळ लागत नाही। आता बघा हे सगळं मिक्स करून घेतलं, त्यानंतर लागतनुसार पाणी घालायचे, पाणी बेतानेच घालायचं, जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे। आणि अजिबात बघा आपल्याला इडलीसारखं फर्मेट वगैरे काही करायची गरज पडणार नाही, एवढा टेस्टी नाश्ता होतो। आता बघा मी इथे मिक्सर जारमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। मूग इथे मोड आलेले होते म्हणून 2 चमचे मी त्याच्यामध्ये मूगही घेतलेले आहेत आणि चवीनुसार थोडं मीठ घेतलं। मिक्सरला ग्राइंड केलं, गरगरीत वाटून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट नाही तर गरगरीत वाटून घ्यायचं, म्हणजे चवीला खूप छान लागतं। आता हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलं, एवढा हेल्दी नाश्ता तयार होतो। मोड आलेले मूग, सगळ्या हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये कट करून बारीक चिरून किंवा हवं तर तुम्ही किसूनही घालू शकता। अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर शिमला मिरची वगैरे काही तुम्ही ॲड करू शकता। ह्या भाज्या त्याच्यामध्ये घातल्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर एक 5 मिनटं फक्त साईडला ठेवायचं। 5 मिनटानंतर रवा चांगला फुलून वरती येतो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं। थोडं दाटसर किंवा घट्टसर वाटलं तर बेतानेच पाणी घालायचं आणि नंतर पुन्हा मिक्स करायचं। आता करण्यापूर्वी याच्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घालायचा, थोडंसं पाणी टाकायचं 1-2 थेंब आणि पुन्हा हे बॅटर एका डायरेक्शनने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। एवढा टेस्टी आणि अगदी बघा पोटभरीचा नाश्ता होतो ना, तर फार काही त्याला लागत नाही। अगदी हिरव्या पालेभाज्या सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात आणि रवाही असतो, त्यामुळे अगदी झटपट नाश्ता तयार होतो। आता करायच्या वेळेला यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि हळद पावडर कलरसाठी टाकलेली आहे। हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे बघा मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं असं तेल ग्रीस करायचं आणि त्यामध्ये ते बॅटर व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे, हाय फ्लेम ठेवायची नाही आहे, आणि थोडं थोडं चमच्याने असं हे बॅटर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। अगदी भरून पण टाकायचं नाही आहे, थोडंसं असं कमी ठेवायचं आहे, म्हणजे ते छान फुलून वरती येतं। एवढं छान टेस्टी होतात ना हे आप्पे, तर नक्की ट्राय करून बघा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला छान छान अशा रेसिपी पाहायला मिळतील। तर आता हे बॅटर बघा व्यवस्थित मी असं टाकून घेतलेलं आहे, अगदी फुल भरून टाकायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे, जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय पण नाही। बॅटर टाकून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं फक्त आपल्याला असं वाफ काढून घ्यायची आहे, की जेणेकरून सगळं बॅटर व्यवस्थित ते सुकल्यानंतरच आपण झाकण काढून ते पलटी करायचे आहे। तर आता तुम्ही बघू शकताय बघा व्हिडिओमध्ये पूर्ण बॅटर वरतून सुकलेला आहे आणि सुकल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित साईडच्या कडा अशा स्पूनने व्यवस्थित अलगद बघा सैल करून घ्यायचे आणि ते पलटी करायचे। अगदी पटकन पलटी होतं, फक्त बॅटर सुकल्यानंतरच पलटी करायचं आहे।
तर असं तुम्ही करायचे आहेत बघा. काही वेळेला काय होतं, बॅटर वरतून सुकलेलं नसतं आणि ओलसर असल्यानंतर आपण जेव्हा पलटी करायला लागतो तेव्हा त्याचा आकार पण बिघडतो आणि ते बॅटर चिकटलं पण जातं साईडला. त्यामुळे व्यवस्थित सुकल्यानंतरच पलटी करायचे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची. खालून पण दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. तर आतपर्यंत छान शिजल्यानंतर असे स्पॉन्जी आणि एकदम सॉफ्ट होतात हे. खायला पण खूप चवदार लागतात, त्रास होत नाही मुलांना. त्यामुळे व्यवस्थित असे आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तेलाचा वापर फार कमी करायचा आहे. हेल्दी नाश्ता आहे. फक्त बॅटर टाकताना थोडंसं तेल ग्रीस करायचं आहे. जास्त पण नाही लावलं तरी चालेल. आणि सेकंड टाईमाला जेव्हा तुम्ही पलटी करता त्यावेळेला अजिबात तेल नाही वापरायचं. एवढा हेल्दी नाश्ता तयार होतो बघा. आणि खूप साऱ्या आपण त्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. गाजर, टॉमॅटो, त्याचसोबत कांदा, कोथिंबीर, अजूनही तुम्ही पालेभाज्या त्याच्यामध्ये कट करून टाकू शकता. जसं की शिमला मिरची, पालकची भाजी असेल तर ती बारीक चिरून तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर एवढ्या सगळ्या व्हेज भाज्या चिरून आपण त्यामध्ये टाकल्या ना तर एवढा हेल्दी नाश्ता तयार होतो. आणि मुलांनासुद्धा टिफिनला रोज रोज काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर असं तुम्ही बघत दिलं ना तर टॉमॅटो केचप बरोबर किंवा चटणीसोबतही ते सर्व करू शकतात किंवा नुसतेही तसे खाल्ले तरी खूप छान चवदार लागतात. तर आता हे व्यवस्थित बघा मी पलटी करून घेतलेले आहेत आणि ते आतून पूर्ण शिजले जातात व्यवस्थित आणि कच्चे असे राहत नाही. तर साईडचं असं हे आहे ना, व्यवस्थित असं मोकळ्या करून घ्यायच्या साईडचे कडा आणि पलटी करून व्यवस्थित पुन्हा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता नंतर आपण पलटी केल्यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल. तर गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. तर अशा रीतीने ते करायचं आहे. एवढं छान होतं तयार. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता बघा तुम्ही बघताय गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवलेली आहे आणि पुन्हा दोन्ही साईडने आपल्याला पलटी करून बघायचं आहे असं की झालेत की नाही. तर दोन्ही साईडने व्यवस्थित झालेले आहे. एकसारखा कलर आलेला आहे बघा. कुठेही असं जळालेलं नाही आहे किंवा काळसर झालेलं नाही आहे. अगदी दोन्हीकडनं एकसारखा कलर आलेला आहे आणि दिसायलाच एवढे छान दिसतात. तर टेस्ट तर विचारूच नका, अप्रतिम टेस्ट लागते आणि खूप हेल्दी आहेत. तसं तुम्ही नाश्त्याला जर खाल्लं तर दुपारपर्यंत भूक लागत नाही बघा. एवढं टेस्टी नाश्ता तयार होतो. तर आपण इडलीचं बॅटर वगैरे बघा फर्मेट करायला वेळ लागतो, तांदूळ डाळ भिजवायला वेळ लागतो. तर हे अगदी झटपट नाश्ता तयार होतो आणि नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. तर असे झटपट बघा मी पटपट करून घेतलेले आहेत. फार वेळ लागत नाही. अगदी झटपट नाश्ता तयार होतो. नक्की ट्राय करून बघा आणि चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर फॅमिलीसोबत एन्जॉय करा. झालेत ना छान? तर बघा एवढे छान दिसत आहेत तर खायला तर विचारूच नका. अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला. एवढे छान होतात बघा आणि दोन्ही साईडने छान कलर आलेला आहे. व्हेज भाज्या टाकल्यामुळे अगदी छान दिसायलाही छान दिसत आहेत. तर असे हे व्हेज अप्पे नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर घरच्यांना एवढे आवडले की बघा हे जवळपास मी 2 ते 3 वेळा बनवलेले आहेत. असं तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा नाश्त्याला बनवू शकता. आता हे काढून घेते मी एका बाउलमध्ये बघा. तर दिसायला खूप छान झालेले आहेत आणि तसेच खायला तर खूप अप्रतिम लागत आहेत. तर असं तुम्ही टोमॅटो केचप चटणीसोबत सर्व करू शकता किंवा नुसतेही असे खाऊ शकता. आणि तसेच मी बघा दुसरेसुद्धा असे मी घावना टाईप बनवून घेतलेले आहेत. ते एवढे छान दिसायला दिसत आहेत. तर असं तुम्ही घावन किंवा हे असे आप्पे बनवू शकता आणि टोमॅटो केचपबरोबर मुलांना टिफिनला किंवा तुम्ही नाश्त्यालाही सगळे खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू. बाय.